नमस्कार. सर्व रसिक प्रेक्षकांना आणि साहित्य प्रेमींना विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा. वाचन वसामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. वाचन वसामध्ये छोटासा स्वल्पविराम घेतला होता आणि आज पुन्हा एकदा एका नवीन पुस्तकासह आणि लेखकांसह आम्ही हजर आहोत. जागतिक कीर्तीचे भाषातज्ञ, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर गणेश देवी यांच्या त्रिज्या या पुस्तकावरून प्रेरित होऊन आर्ट सर्कलचा 30-3 वाचन बसा हा उपक्रम आपण आर्ट सर्कलच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब चॅनलद्वारे पाहिला. डॉक्टर गणेश देवी गेली 4 दशकं भाषेसाठी काम करत आहेत. नाहीशा होणाऱ्या भाषा, 700हून अधिक बोलीभाषांचा मागोवा, त्या नष्ट होण्यामागची कारणं, उपाययोजना, भाषा, बोलीभाषा, आदिवासी समाजाशी जोडलं गेलेलं त्यांचं नातं आणि या अनुषंगाने त्यांच्या हातून घडलेलं सामाजिक कार्य, या सगळ्याबद्दल आज मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत डॉक्टर गणेश देवी आपल्या या अर्धा तास लेखकाचा खास मध्ये. आणि आज त्यांच्याशी संवाद साधणार आहेत सुप्रसिद्ध लेखक प्रवीण बांदेकर आणि प्रमोद मुनघाटे. स्वतःची शब्दकळा लाभलेले कवी, प्रयोगशील कादंबरीकार, भूमिनिष्ठ अस्वस्थता, वर्तमान काळातल्या सगळ्या घटनांना सामावून घेणारे लेखक आणि तितकंच महत्वाचं म्हणजे स्वतः अंगीकारलेल्या विचारधारेशी एकनिष्ठ असे कार्यकर्ते प्रवीण बांदेकर. सोबत नागपूरमधील प्रमोद मुनघाटे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख. मराठीतल्या अनेक मासिकांमधून त्यांच्या साहित्य कृतींद्वारे, सामाजिक विषयांवरील लेखांद्वारे ते साहित्य प्रेमींना वरचेवर विचारांना खाद्य देत राहिले आहेत. आज हे दोन्ही मंडळी डॉक्टर गणेश देवी यांच्याशी संवाद साधणार आहेत. मी पुढच्या काही सेकंदातच त्यांना जॉईन करून घेते. बांदेकर सर, मुनघाटे सर, स्वागत तुमचं. आर्ट सर्कलच्या पेजवर मनापासून स्वागत आणि आर्ट सर्कलच्या परिवारामध्येही स्वागत. आज विशेष गोष्ट अशी आहे की आज लोक, रसिक प्रेक्षक विचारांचं सोनं लुटायला विजयादशमीच्या मुहूर्तावर आपल्या स्क्रीन समोर बसलेले आहेत. विचारांचा परीघ विस्तारत, सीमोल्लंघन करायला आम्ही सगळेजण सज्ज आहोत. तर मी गणेश देवी सरांना सुद्धा स्ट्रीमला ऍड करून घेते. सर नमस्कार. आर्ट सर्कलच्या पेजवर आणि आर्ट सर्कलच्या परिवारामध्ये सुद्धा आपलं सर मनापासून स्वागत. आपल्याशी संवाद साधणार आहेत प्रवीण बांदेकर आणि प्रमोद मुनघाटे. मी यानंतरची सगळी सूत्र बांदेकर सर आणि मुनघाटे सर यांच्याकडे देते. धन्यवाद सर. नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. नमस्कार प्रवीण. हा सर नमस्कार. खरं म्हणजे आता तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंद होतोय आणि थोडंसं दडपणही आहे. याच्या आधी अनेक कार्यक्रमांमधून, म्हणजे विशेषतः दक्षिणायनमधून असेल किंवा राष्ट्रसेवा दलाचे कार्यक्रम असतील किंवा काही व्याख्यानं असतील, आपण अनेकदा ऐकलेलं आहे तुम्हाला, अनेकदा आपल्या गाठीभेटी झालेल्या आहेत, पण दीर्घ स्वरूपाचा असा संवाद आपल्यामध्ये झालेला नाहीये. आणि मुख्य म्हणजे एक शिक्षक म्हणून किंवा एक समकाळातला लेखक म्हणून किंवा त्याच्याही पेक्षा खरं तर या देशाचा एक नागरिक म्हणून अनेक प्रकारचे प्रश्न माझ्या किंवा मुनघाटे सरांच्या मनामध्ये आहेत. आणि तसे ते प्रश्न खरं तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्याच मनामध्ये आहेत. आणि मला वाटतं की ही एक संधी आहे. या निमित्ताने तुमच्यासारखे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि विशेषतः आपल्या देशाची जी एक सहिष्णुतेची परंपरा आहे, समतेची परंपरा आहे, की जी तुकाराम, ज्ञानेश्वरांसारख्या संतांपासून पुढे फुले, आंबेडकर, गांधी या सगळ्याच वाटेने पुढे जात राहिलेली आहे. आणि त्याचे तुम्ही सुद्धा एक पाईक आहात. आणि म्हणून मला असं वाटतं की या निमित्ताने आता तुमच्याशी हा जो संवाद साधणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने समकाळाविषयी आम्हाला जे काही प्रश्न पडत आहेत
तुम्ही जे काही कार्य करता आहात, तुमचं जे काही कार्य जगाच्या समोर आहे ते तर आहेच, पण त्याच्या बरोबरीने आपल्या देशामध्ये सध्या जे काही ज्या पद्धतीचं वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही कार्य करून एक प्रकारची प्रतिक्रिया देत आहात, तुमच्यासोबत अनेक प्रकारचे बुद्धिजीवी लोक वावरत आहेत, तर हे जे काही सगळं आहे या सगळ्याच्या निमित्ताने मला असं वाटतं की तुमच्याशी संवाद साधावा. तुमच्याकडून अनेक गोष्टी आम्हालाही शिकता येण्यासारख्या आहेत, अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि म्हणून ही एक संधी आहे आणि त्याच्यासाठी सर्वात प्रथम मी आर्ट सर्कलला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि मला असं वाटतं की मुनघटे सर पहिला प्रश्न तुम्हाला विचारतील आणि नंतर आपण आपला संवाद पुढे असाच सुरू ठेवूया. हा मुनघटे सर, तुम्हाला विचारायला हरकत नाही. सर नमस्कार. नमस्कार. माझा आवाज येतोय ना? आवाज येतोय ना माझा? आवाज येतोय. हा. आणि आर्ट सर्कलनी तुम्हाला दोघांना माझ्याशी गप्पा मारायला जे इन्व्हिटेशन दिलं त्यात पुरंच प्रयोजन दोघांच्या मला प्रचंड आनंदाचं वाटतं. इट्स लवली टू सी यू बोथ ऑफ यू. विचार ह्यासाठी की आपण सगळे प्रगतिशील विचारांचे आहोत म्हणून असं मला वाटतं. सगळ्या मराठी वाचकांसमोर डॉक्टर गणेश देवी यांची जी प्रतिमा आहे ती बहुभाषिक लेखक म्हणून आहे. म्हणजे साधारणतः इंग्रजीत ते जास्त लिहितात आणि गुजरातीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, मराठीत लिहिलेलं आहे. आणि जर त्यांचा एकूण थोडक्यात जर परिचय पाहिला तर आपल्या असं लक्षात येतं की ते भोर म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे, तिथे राहिलेले आहेत ते, पण त्यांचं कुटुंब गुजराती आहे. आणि मग कोल्हापूर विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी साहित्यात MA ची पदवी घेतली, PhD केलं. त्यानंतर ते लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लंडला परत आयरिश साहित्यात MA करायला गेले. त्यानंतर अमेरिकेत त्यांनी बराच काळ येल युनिव्हर्सिटीमध्ये ते राहिले. मग ते बडोद्याला त्यांनी प्राध्यापकी केली, नंतर तेजगडला गेले. हे सगळं त्यांचं अनेक स्थानांवरती राहणं आणि अनेक भाषामध्ये लिहिणं, जगभर प्रवास करणं, ह्यात वाचकांना नेहमीच प्रश्न पडतो की त्यांची नेमकी मातृभाषा कोणती आहे. आणि दुसरं असं की त्यांनी आता अखेर म्हणजे आता अलीकडे एक निश्चित राहायला ठिकाण म्हणून धारवाड निवडलेलं आहे. तर मला सर प्रश्न असा आहे की तुम्ही इतक्या ठिकाणी राहायला जगभर फिरलात, पण तुम्ही धारवाडची निवड का केली हे जरा आम्हाला सांगा. धारवाड मराठी मनाला जवळचं गाव आहे. एक तर GA कुलकर्णी धारवाडचे, भीमसेन जोशी, गंगूबाई हनगळ, मल्लिकार्जुन मनसूर, सगळी धारवाडची मंडळी. धारवाडमध्ये गिरीश कर्नाड म्हणजे जे मराठी, तुळू, कानडी सगळ्या भाषा बोलायचे. VK गोकाक जे विलिंग्डन कॉलेज सांगलीचे प्रिन्सिपल होते, नंतर धारवाडच्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते. या दोघांनाही ज्ञानपीठ अवॉर्ड मिळाले. धारवाड बरं छोटस गाव आहे, 2-3 लाख वस्ती आहे आजही. झाड आहेत, प्रचंड झाड आहेत. आणि गावातून बाहेर पडलं की 20 किलोमीटरवर मोठं जंगल सुरू होतं. हे सगळं सौंदर्य आहे. पण द डेथ इन व्हेनिस या कादंबरीच्या लेखकाने ग्रीक मिथचा रेफरन्स घेऊन, ग्रीक फिलॉसॉफीचा रेफरन्स घेऊन प्लेटो आणि सॉक्रेटिस यांच्यातली चर्चा उद्धृत केली. आणि ती अशी होती की एखाद्या अत्यंत सुंदर असणाऱ्या किंवा दिसणाऱ्या घटनेत किंवा वस्तूत केंद्रात कुठंतरी एखादा रोग असतो. धारवाडला डॉक्टर कलबुर्गींचा खून झाला. खरं तर त्या गावात अशा प्रकारे एखाद्या विचारकाचा खून पहिल्यांदाच झाला. त्याच्या आधी उत्तर कर्नाटकात जवळजवळ 1000 वर्षापूर्वी बसवेश्वरांना मारण्यात आला. पण कलबुर्गींचा खून आपल्याच काळात झाला. आणि तो झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला आठवत असेल डॉक्टर मुनघाटे की मी
नागपूरला आलो होतो, तुम्ही उपस्थित होतात, आपले नेमाडे सर होते, मला वाटते रंगनाथ पठारे पण होते, मी होतो त्या सभेमध्ये, बांदेकर सर. हा 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 सर होते. आणि साहित्य अकादमीने याच्यावर दुखवटा व्यक्त नाही केला, याचं मला आश्चर्य वाटलं, दुःखही झालं. म्हणून मग विचार केला की आपण साहित्य अकादमीचे अवॉर्ड परत देऊन टाकूया. आणि त्यानंतर मग टेलिव्हिजनवर टीका सुरू झाली. त्यावेळेस बिहारची इलेक्शन येणार होती, 12 ऑक्टोबरचा दिवस होता. बिहारची इलेक्शन ऑक्टोबरच्या अखेरीला, नोव्हेंबरच्या सुरुवातीला, म्हणजे आता जशी लागली आहे तशीच 5 वर्षापूर्वीची घटना आहे. तर टेलिव्हिजनवर सुरू झालं की बिहारच्या इलेक्शनवर नजर ठेवून हे सगळे साहित्यिक, बांदेकरांनी पण अवॉर्ड परत केले, सगळ्यांनी अवॉर्ड परत केली. त्यात तर मला असं वाटलं की त्यांची थिअरी चूक ठरवावी, कारण आपण टीव्ही चॅनल काढू शकत नाही, पण त्यांची थिअरी चूक ठरू शकतो. तर आपण दक्षिणेकडे जावं, दिल्लीकडे डोळे ठेवून बसलेले हे साहित्यिक नाही आहेत, हे स्पष्ट व्हावं. म्हणून मग दक्षिणेकडे यात्रा सुरू केली, त्याला दक्षिणायन नाव मिळालं. आणि मग जायचं कुठं, तर धारवाड पर्यंत, जिथं कलबुर्गींचा खून झाला होता. आणि त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या परिवाराला काळजी घेण्यासाठी, जसं दाभोळकरांच्याकडे एक संघटना होती अंधश्रद्धा निर्मूलन, त्यांच्या पश्चात, किंवा पानसरेंच्या पश्चात त्यांची पार्टी होती, कम्युनिस्ट पार्टी, पण कलबुर्गी वॉज अ स्टँड अलोन मॅन, कुणीच नव्हतं. आणि मी पण तसा रिकामाच पडले, मी आयुष्यभर रिकामाच पडलेला माणूस आहे, तर जरूर पडते तिकडे जातो. म्हणजे मी एक फायर ब्रिगेडचा बंब असतो ना, पण ज्याला ऑफिस नाही, असा माणूस राहिलेला आहे. तर जिथं जिथं जरूर वाटते तिथं जायचं आणि आग विझवायची. म्हणून धारवाडला गेलो, गेली 5 वर्ष धारवाडमध्ये राहिलो. तुम्हाला सांगायला आनंद होतो आज की मी आजपासून बंगलोरमध्ये वास्तव्य सुरू केलंय. म्हणजे धारवाड आणि बेंगलोर हे मी स्वतःला वाटून घ्यायला लागलोय. 15 दिवस धारवाडमध्ये, 15 दिवस बेंगलोरमध्ये, कारण दक्षिणेच्या सगळ्याच राज्यात काम सुरू झालेलं आहे. साऊथ फोरम नावाने दक्षिणायनचा पुढचा टप्पा, दक्षिणायनला जोडूनच येते काम. तर त्यात सगळ्या राज्यात जायचं झालं, कारण इतर राज्यातही अशा प्रकारे वार्ताहरांना, लेखकांना अत्यंत कमालीचं परेशान केलं जाते. गौरी लंकेशचा तर खून झाला, माहितीच आहे तुम्हाला. पेरुमल मुरुगनची गोष्ट आता सगळ्यांनाच माहिती आहे. तर ह्या कारणासाठी धारवाडला गेलो. बाकी कुठेही जरी राहिलो तरी अल्टिमेटली पृथ्वीतच आपण जाणार आहे. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही राहिला तरी ज्या शेवटी आपण जिथे जाणार आहे ती पृथ्वी एकच आहे. त्याच्यामुळं जागा वेगळ्या वेगळ्या नजरेला दिसत असल्या तरी पृथ्वी एकच आहे. पृथ्वीच्या पाठीवरची आपण माणसं आहोत. इतकी साधी सरळ माझी ही बिनपत्त्याच्या आगीच्या बंबाची भूमिका आहे. सर, मला असं वाटतं की याला सोडून थोडसा आधीच सुद्धा विचारायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही आता मगाशी सरांनी म्हटलं तसं साहित्यामध्ये MA केलं किंवा साहित्यामध्ये पुढे डॉक्टरेट वगैरे पण केली, पण भाषा हा तुमच्या आयुष्यभराचा चिंतनाचा आणि अभ्यासाचा विषय नंतर बदलेला दिसतोय. तर हे भाषेकडे जे काही तुमचं वळण झालं, त्याला काही असं विशिष्ट कारण वगैरे घडलं होतं का? म्हणजे नेमकं भाषांकडे किंवा भाषेच्या अभ्यासाकडे किंवा बोलीभाषांच्या अभ्यासाकडे तुम्ही कसं काय वळलात, हे थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सुरुवातीला. तुम्हाला खरं उत्तर अपेक्षित आहे का दर्शनी उत्तर? खरं का मी ज्या खेड्यात राहायचो ना, तिथं रात्री उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिवाळा संपत आला आणि उन्हाळा सुरू झाला, अशा वेळेला घराच्या छपरावर पत्रे वगैरे होते, काही भागामध्ये सपाट भाग होता, तिथं झोपणे. मी होतो एक 7, 8, 9 वर्षाचा. आकाश दिसायचं आणि रात्री तारे लख्ख दिसायचे. त्यावेळेस पोल्युशन वगैरे गोष्टी फार कमी होत्या की नव्हत्याच. तर मला नेहमी कुतूहल वाटायचं की एवढं मोठं विश्व आहे, त्यात अनेक हजारो शेकडो प्राणी, वनस्पती, त्यातला एकच जीवसृष्टी म्हणजे माणूस का बोलतो? काय कारण असेल? मला असं कधी वाटलं नाही की जसं पाणी आहे, हवा आहे, जमीन आहे, आकाश आहे, तशीच भाषा असती.
म्हणजे एक गिवन की आपल्याला पूर्वी केव्हा तरीपासून सुरू झालेली आहे. जेव्हा विश्व सुरू झालं आणि विश्व संपेल तेव्हापर्यंत सुरू राहील असं कधीच वाटलं नाही. मला क्युरियोसिटी होती की ही कशी मिळवली माणसाने. आणि त्या प्रवासामध्ये आपल्याला आत जाऊन खोलवर बघता येईल काय की हा कसा प्रवास सुरू झाला, कुठपर्यंत आलाय, पुढं कसा सुरू राहील. मी ते हा एक माझ्या मनातला जो मनातला एक वेध होता तो सतत सुरू राहिला. म्हणजे मी कॉलेजमध्ये गणित शिकलो, पण मला भाषा शब्दामध्ये त्यात गणिताचे शब्द सुद्धा मला आकर्षक वाटायचे. मला वाटतं त्रिज्या पुस्तकात सुद्धा मी काही ठिकाणी त्यातले शब्द वगैरे असं काही उल्लेख केलेला आहे. साहित्यात मी गेलो, त्यात मला इंटरेस्ट होता अरविंद घोषांच्या तत्वज्ञानासंबंधी अभ्यास करावा म्हणून PhD साहित्यामध्ये. शिकवलं नंतर, कारण नोकरी पाहिजे होती, शिकवायचं होतं म्हणून साहित्य हा विषय शिकवला आणि फार आवडतो मला. आवडता विषय साहित्य, पुष्कळ प्रेम आहे. मी अशी अपेक्षा करतोय की केव्हा ना केव्हा तरी अगदी अनप्रॉब्लेमॅटिक आयुष्य मिळावं आणि लाखो पुस्तकं वाचायचा वेळ मिळावा एकाच सलग. पण भाष्य संबंधी 1961 सालच्या सरकारी स्टॅटिस्टिक्समध्ये 1652 मातृभाषांचा उल्लेख होता. 1971च्या सेन्सस मध्ये या 1652 सरकारने खाली आणून तो आकडा 108 वर आणून सोडला होता. 109 जी एंट्री होती त्यात लिहिलं होतं ऑल अदर्स, म्हणजे बाकी इतर सगळ्या भाषा. त्या ऑल अदर्स या 2 शब्दामध्ये 1000 पेक्षा जास्त भाषा तिने दडपल्या होत्या. मला वाटलं की आपण हे उलगडावं, हे खोलून बघावं, या कुठं गेल्या भाषा, कोणाच्या आहेत, त्याचा मागोवा घ्यावा. म्हणून मग त्यातनं मी युनिव्हर्सिटीत असताना हळूहळू भाषा केंद्र निर्माण व्हावं अशी कल्पना आली. मी फारसा कोणाच्या सपोर्टची वाट न बघता पहिलं पाऊल आपण उचलावं या मताचं आहे. त्याच्यामुळे कुठले फंडिंग नाही तर डोनेशन, फाउंडेशन असं काही नव्हतं. पण भाषा केंद्र सुरू केलं, ते अजूनही सुरू आहे. 25 वर्ष झाली, व्यवस्थित संस्था चालते. 2007-8 ला सरकारचा एक बेत होता की भारताचा संपूर्ण भाषिक सर्वे करावा. तर तो काही सरकार पूर्ण करू शकलं नाही. त्यांच्याकडे फंडिंग होतं पण माणसं नव्हती पुरेशी. त्याच्यामुळे मी 2009 ला भारतातली एक भाषा सभा घ्यायचं, भाषा संगम या नावाने. म्हणजे त्याच्या आधी भाषा केंद्र सुरू झालं होतं, 15-20 वर्ष काम सुरू होतं. आदिवासी भाषांच्यातलं मुख्यत्वे काम होतं. भाषा संगम 2010च्या मार्च मध्ये घेतला, 8, 9, 10 मार्च. आणि तिथं डिक्लेअर केलं की जो सर्वे भारत सरकार करू शकत नाहीये तो सर्वे आपण लोकांनी मिळून करावा. म्हणून त्याला पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया असं नाव दिलं, तुम्ही जर बघितलं तर. मग त्यात 3-1000 व्यक्ती, सगळ्या जशा दक्षिणामध्ये 1800 लेखक सगळे एकत्र आले, तशा भाषेवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती, त्यात काही अगदीच चांगले एक्सपर्ट होते आणि काही अगदी गाडीचे ड्रायव्हर इथपर्यंत खेड्यातले लोक अशी होते. या सगळ्यांनी मिळून ते काम पूर्ण केलं आणि त्याचे 40-50 व्हॉल्युम्स आता पब्लिश झालेले आहेत ओरियन ब्लॅक स्वान मध्ये. पण तो सर्वेचा प्रश्न आहे, तो एक दस्तावेज आहे, तो एक स्नॅपशॉट आहे त्यावेळेचा भारतात 2010 सालचा भारताचा भाषिक फोटोग्राफ आहे त्यात. पण माझ्या मनामध्ये एक कुतूहल आहे की किती दीर्घकाळपर्यंत अजून माणूस भाषा बोलू शकेल. आणि मी ज्या कन्क्लुजनला आलेलो आहे ती थोडीशी थरकाप करणारी कन्क्लुजन आहे की कदाचित काही शतकांनंतर आता मी जी भाषा बोलतोय, जशा प्रकारची भाषा, नॅचरल लँग्वेज, ती फारच खतम झालेली असेल आणि त्याच्या जागी आर्टिफिशियल मेमरीच्या साहाय्याने इमेज
बेस्ड भाषा असेल. आता सुद्धा प्रवीण आणि प्रमोद, तुम्ही आणि मी नाही बोलत, तुमचे छबी माझ्या छबीशी बोलते. आपण प्रत्यक्ष वेगळेच आहोत. तर या छब्यांचं बोलणं, छबीमय बोलणं, छबीतून बोलणं, इमेज बेस्ड लँग्वेज हा प्रकार जास्त मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला असेल. आणि मग त्यानंतरची जी भाषा असेल त्याला इंग्रजीमध्ये मी म्हणू शकेन इट बिलॉंग्स टू डिफरंट ऑर्डर ऑफ रियालिटी. वास्तवाचा एक नवीन स्तर तो असेल. तो कसा असेल, तो कसा चालेल हे माहित नाही मला, पण माणूस गेल्या 17,000 वर्षात भाषा बोलायला लागलाय. तो जवळपास भाषा बोलण्याच्या अंताच्या अगदी जवळ आलेला आहे. अँड दॅट इज फ्रायटनिंग फॉर मी. मला फार म्हणजे विचार करतो तेव्हा मी फार सुन्न होतो. एकटाच बसून मी विचार करतो या गोष्टीवर. सध्या मी जे म्हणतोय ते बहुतेक लोकांना हा कोणतरी वेडा माणूस आहे, तो बोलतोय असं वाटेल. पण कदाचित 300-400 वर्षानंतर जर एखाद्याला हा संदर्भ सापडला तर त्याच्या ध्यानात येईल की हा कुणीतरी हे आधी प्रेडिक्ट केलं. मला त्यात मी आधी प्रेडिक्ट केलं याचा आनंद होत नाहीये. मला दुःख होतंय की एक मोठा ऍक्सिडेंट होणार आहे, तो माझ्या ध्यानात आलाय, एवढंच. सर, भाषेच्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारतो मी. खरं म्हणजे हा तुमचा भाषा प्रकल्प आणि त्याचा एकूण जो इतिहास आहे तो इतका मोठा आहे की तासन तास बोललं तरी तो संपणार नाही. युनेस्कोने जेव्हा सांगितलं होतं की भाषांचा मृत्यू होत आहे आणि तेव्हापासून जगात सगळीकडे भाषांवरती काम झालं. भारतात तुम्ही केलं. ढोल नावाचं जे मासिक चालवलं आणि ते भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षणाचे इतके खंड निघाले, इतक्या भाषा, ते फार मोठं काम आहे. मला या ठिकाणी एक प्रश्न असा विचारायचा आहे की भाषांचा हा मुद्दा तुम्ही जे भाषिक समूह आहेत त्यांच्या परस्पर सौहार्दासाठी किंवा बोलीभाषा पोटभाषा जे बोलतात त्या समूहाच्या अस्तित्वाशी कसं तुम्ही जोडता आणि एकूण सामाजिक सहिष्णुतेशी या भाषांच्या संपण्याच्या, भाषांच्या मृत्यूचा हा मुद्दा कसा जोडता, मला हे विचारायचं आहे. तुम्ही माझी ओळख करून देताना असं वाक्य वापरलं की यांची मातृभाषा कोणती आहे सांगणं कठीण पडतं. तर त्याचा वरपांगी अर्थ घेतला तर की हा माणूस मराठी सुद्धा नीट बोलू शकत नाही असा होऊ शकतो, पण तुमचा अर्थ तो नव्हता असं मी मानतो. मला सगळ्या भाषांच्या विषयी प्रेम आहे आणि कुठल्याही एका विशिष्ट भाषेविषयी अतिप्रेम नाहीये, खोटं प्रेम नाहीये. जगातल्या सगळ्या भाषा ही एक अद्भुत किमया आहे, कारण ती साध्य करायला माणसाला होमोसॅपियन्सच्या पाठीचा कणा असलेल्या प्राण्याच्या स्थितीत आल्यानंतरच्या काळात किमान 4,30,000 वर्ष परिश्रम करायला लागते. म्हणजे एक एक उच्चार वर्णाक्षरातला एक बाराखडीतला एक उच्चार शिकायला हजार वर्ष लागली. तुम्हाला मी साधंच उदाहरण द्यायचं झालं तर आपण आता ते ऋषी किंवा ऋग्वेद किंवा ऋग्वेद वगैरे असं म्हणतो. त्याचा खरा उच्चार रू आहे का री आहे माहित नाही कोणाला, कारण अनेक त्याचे उच्चार सुरू आहेत. तर तो उच्चार आसामीची पूर्वीची जी तिथं भाषा असेल त्याच्याविषयी माहिती नाहीये अजून, कुठली भाषा होती ती आसामीच्या आधी, आसामीच्या त्या भाषेने विकसित केला होता. आणि संस्कृत ज्यातनं विकसित झाली म्हणजे इंडो युरोपियन, नंतर मग त्याचा पुढचा टप्पा म्हणजे इंडो इराणियन आणि थोडासा पुढचा टप्पा म्हणजे इंडो आर्यन. या भाषेत तो उच्चार नव्हता. तो उच्चार संस्कृत या शब्दात, ज्याला वोकॅलिक आर म्हणतात लिंग्विस्टिक्स मध्ये, तो र, तर तो र येण्यासाठी म्हणजे रू येण्यासाठी किमान त्या काळच्या लोकांना 700 ते 800 वर्ष सराव करायला लागला होता. 700 ते 800 वर्ष सराव करायला लागला होता. तर भाषेची जडणघडण
अगदी अत्यंत संथ गतीने होत असते. नवे शब्द येतात, आपले प्रिंटिंग आल्यानंतर आपल्याला फॅसिलिटी जास्त आहेत नवे शब्द रूढ करण्यासाठी, पण ते तसे रूढ होत नाहीत बोलण्याच्या भाषेमध्ये, स्पीच मध्ये. या संथ गतीने वाहत आलेल्या मोठ्या प्रवाहाला, आणि हा मानवत्वाचा प्रवाह आहे, बाकी प्राण्यांच्या पासून आपण वेगळे का आहोत? आपल्याला नाव आहेत आणि आडनाव आहेत म्हणून, आपल्याला भाषा आहे म्हणून. भाषा इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा माणसाला वेगळं बनवते, कारण भाषेच्या मुळे माणूस स्वतःच्या मेंदूचे व्यवहार म्हणजे विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकतो, आणि दुसऱ्याच्या मेंदूमध्ये चाललेले व्यवहार हा भाषेच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. तर ती प्रक्रिया आता हळूहळू मंदावत चालली आहे. त्याची दोन कारण आहेत. एक आहे मेंदूची स्वतःची जी उत्क्रांती आहे, आणि मानवी मेंदू पूर्ण स्वरूपात नाहीये अजून. जेव्हा पूर्ण स्वरूपात असेल तेव्हा तो बायोकेमिकल शिवायच चाललेला मेंदू असेल, त्याला झोपेची जरुरी पडणार नाही. रात्री आडवं होऊन रक्त पुरवठा देण्यात बायोकेमिकल्स निर्माण करण्याची जरूर मेंदूला पडणार नाही. अजून काही हजार वर्षानंतर जर माणूस टिकला, प्राणी म्हणून टिकला, तर कदाचित टिकणारही नाही अशाही अवस्थेत माणसाने स्वतःला ढकललेलं आहे. सगळे इकॉलॉजिकल टिपिंग पॉइंट्स आपण पार करून टाकले, पृथ्वीचा नायनाट करायला लागले. एनिवे, जर टिकला हा प्राणी आणि मेंदू असाच प्रगत होत राहिला, तर मेंदूच्या डाव्या भागात भाषेचा अर्थबोधाचा व्यवहार चालतो. 8500 करोड न्यूरॉन्स तिथं काम करतायत. त्याच्या साह्याने त्याला ब्रोकाज लोब हे नाव आहे त्या भागाला. तर तो भाग आता कंटाळलाय उत्क्रांतीमध्ये, त्याला फटीग आलेला आहे असं सगळे सायंटिफिक रिसर्चेस दाखवत आहेत. आणि त्याच्या जागी प्री फ्रंटल कॉर्टेक्स, डोळ्याच्या थोडासा माग असलेला मेंदूचा जो भाग आहे, तिथून अर्थबोध म्हणजे ऍब्स्ट्रॅक्शन किंवा जजमेंट, निर्णय, शब्द, विचाराचे निर्णय व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि ही प्रक्रिया आपण थांबू शकत नाही. म्हणजे तुम्ही आणि मी थांबू शकत नाही, मुंबईकर किंवा नागपूरकर मराठी भाषिक किंवा बंगाली भाषिक थांबू शकत नाही, माणूस प्राणी सुद्धा थांबू शकत नाही. इट इज इंडिपेंडंट ऑफ ह्युमन डिसिजन. त्याचा निर्णय माणसाच्या हातात नाहीये. तो निर्णय निसर्गाची उत्क्रांती प्रक्रिया करत आलेली आहे, आणि तो तसा सुरू. आणि दुसरी गोष्ट टेक्नॉलॉजी. भाषा व्यवहारामध्ये स्मृतीचा एक मोठा हिस्सा असतो. शब्द लक्षात राहतात, आपण ऐकलेले शब्द जोडून परत मेंदू काही शब्दांचा अर्थ, एक वाक्याचा अर्थ लावायचं काम करत असतो. त्याच्यासाठी काही स्मृती परंपरा म्हणजे स्मृतीच्या सवयी, स्मृतीच्या लकबी, कुठली गोष्ट कशी लक्षात ठेवायची, कशाच्या असोसिएशन मध्ये लक्षात ठेवायची, तर ह्या ठरलेल्या असतात. आणि त्यालाही शेकडो वर्ष लागतात. त्याला निमॉनिक्स हे इंग्रजी शब्द वापरला जातो. आर्टिफिशियल मेमरी जी आहे, चिप्स, जी चिप आहे, त्या चिपला स्वतःची मेमरी नसते. ती कशी निर्माण झाली, तिचे आईबाप कोण होते, त्या आर्टिफिशियल मेमरीला माहित नाहीये. ती स्मृती व्यवस्था, ती स्मृती पद्धत म्हणजे आर्टिफिशियल मेमरी ही मिथ मेकिंग करू शकत नाही, कारण त्याला जुनं काहीच माहित नसते. त्याच्या जन्मापासूनच जग सुरू झालं असं त्या आर्टिफिशियल मेमरीची समजूत असते. आणि ती भविष्य सुद्धा बघू शकत नाही, कारण सिग्मंड फ्रॉइड वाचलाय तुम्ही, त्यातनं तुम्हाला माहितीये की स्मृतीच्या तुकड्या तुकड्यांच्या अडगळीमुळं स्वप्न पडतात माणसाला. आणि भविष्य हे माणूस पाहत असलेलं फार मोठं स्वप्न आहे. भविष्याची गॅरंटी नाहीये, भविष्य वास्तव नाहीये. भविष्य उद्या असेल का नाही आपल्याला कुणी ब्लँक चेकवर लिहून दिलेलं नाहीये ब्रह्मदेवाने. वी इमॅजिन, वी ड्रीम टुमॉरो विल बी देअर, सवयीप्रमाणे. मी असं म्हणतोय की आर्टिफिशियल मेमरी
ला भूतकाळ आणि भविष्यकाळ हे नीटशे समजत नाहीत, हँडल करता येत नाहीत. आणि अशी मेमरी, आर्टिफिशियल मेमरी, जी मशीन मेमरी आहे, ती भूतकाळ वाचक वाक्य, वर्तमान काळ वाचक वाक्य, भविष्यकाळ वाचक वाक्य सारख्या भाषा पद्धतींना मोडून काढून स्वतःच्या स्मृती व्यवस्थेला कन्सिस्टंट असेल अशा भाषा निर्माण करण्याचं काम करत राहील. म्हणजे आर्टिफिशियल मेमरी आणि माणूस याचं एक भाषेच्या स्तरावर युद्ध आहे, महायुद्ध आहे, पेटलंय, मोठं आहे. आणि दुसरं माणूस आणि त्याचा मेंदू, ज्याची उत्क्रांती होते, त्यांचं एक युद्ध सुरू आहे. म्हणजे एक आतलं युद्ध, एक बाहेरचं युद्ध. या दोन्ही युद्धामध्ये भाषेचा, मगाशी मी मुद्दामून मराठीत नसलेला शब्द वापरला होता, खात्मा होतोय. मला बुचरिंग असा शब्द वापरायचा आहे मराठीत, पण पण त्याच्यासाठी मला फार तेवढाच इफेक्टिव्ह शब्द मराठीत मला माहित नाहीये, म्हणून मी खात्मा शब्द वापरतोय. इज अनाहिलेशन. आंबेडकरांनी अनाहिलेशन ऑफ कास्ट लिहिलं, आपण सगळे अनाहिलेशन ऑफ लँग्वेज करायला. फार उत्तर दिलं मी, सॉरी. सर, भाषेचाच मुद्दा आहे, त्याला जोडूनच मी विचारतोय थोडस, की तुम्ही मुळात ज्या काही बोली आहेत आदिवासी लोकांच्या, गुजरात आणि त्या परिसरातल्या, त्याचा अभ्यास करण्याच्या निमित्ताने तेजगड आणि या सगळ्या परिसरामध्ये होता. पण नंतर असं दिसतंय की तुम्ही रचनात्मक कामाकडे वळलेले दिसता. म्हणजे एकूणच त्या गुजराती, त्या आदिवासी लोकांचं जे काही जगणं होतं, त्यांचे सांस्कृतिक व्यवहार असतील किंवा त्यांचं होणारं शोषण असेल, हे सगळं बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी करायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं दिसतं की बुद्धिजीवी लोक आहेत, म्हणजे प्राध्यापक तर आहेतच, पण अन्य सुद्धा, हे साधारणपणे रचनात्मक कामाकडे वळताना आजकाल फार कमी दिसत आहेत. हे जे काही एक तुमचं मोठं एक कॉन्ट्रीब्युशन आहे, तर त्याच्या पाठीमागे पुन्हा काही वेगळी कारणं असू शकतील का? त्याच्याविषयी सुद्धा आम्हाला थोडंसं तुम्ही सांगितलं तर बरं होईल. नेमकं अशी काय परिस्थिती होती की तुम्हाला असं वाटलं की केवळ बोली भाषांचा अभ्यास करणं किंवा या ज्या काही लुप्त होत जाणाऱ्या भाषा वगैरे आहेत, तर त्याच्या अभ्यासापुरतं समाधान न मानता या लोकांचं जे काही जगणं आहे, त्यांचे जे काही जगण्याचे प्रश्न आहेत, तर त्याच्या संदर्भात सुद्धा आपण काहीतरी काम करावं, काहीतरी विधायकाच्या स्वरूपाचं करता येईल तर करावं. आणि म्हणून मग तुम्ही आदिवासी अकादमी वगैरे स्थापन केली तेजगडमध्ये, आपल्याला माहिती असेल. तर मला असं वाटतं की त्याच्या संदर्भात थोडंसं सांगा. प्रश्न फार छान आहे तुमचा, मला आनंद वाटला प्रश्न, म्हणजे उत्तर देताना मी आनंदाने उत्तर देतो. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती असतात, ज्याच्यात आपण विचार करतो, त्या आपल्या विचारांच्या किंवा थिअरायझेशनच्या प्रक्रियेने स्वतःला संतोष मिळतो, सॅटिस्फॅक्शन मिळतं, किंवा इतरांना आनंद होतो. त्याचप्रमाणे आपण जे काम करतो त्याच्यामुळे स्वतःला सुख मिळतं किंवा इतरांना सुख मिळतं. दोन प्रकारच्या व्यक्ती असतात. मी थिअरी पासून लांब गेलेलो नाहीये, बौद्धिक कामापासून लांब नाही गेलो, मी विचारांच्या पासून नाही गेलो लांब, लिखाणापासून लांब गेलो नाही. पण मला नेहमी असं वाटत आलं की आपण जे लिहितो किंवा आयुष्यात जे करतो त्याच्यामुळे इतरांचं जीवन जर सुधारलं, इतरांच्या जीवनात काही जर आनंद निर्माण झाला तर ते करावं. आणि म्हणून मी प्रश्न लिखाणासाठी असोत किंवा कामासाठी असोत ते अशाच प्रकारे घेतले की ज्याच्यामुळं मला वाटलं माझ्या समजुतीप्रमाणे की इतरांना त्यातून काहीतरी फायदा मिळेल, सुख मिळेल. अर्थात माझी प्रत्येक समजूत बरोबर होती असं नाही, माझे बरेच प्रयोग अयशस्वी झालेले. एक आयुष्यामधले 4-5 प्रयोग, आदिवासी अकॅडमी, लिंग्विस्टिक सर्वे, असे काही जर त्याला थोडंफार यश आलं असेल तर त्याच्याबरोबरच मी कितीतरी प्रयोग केले, 15-20 इतर मोठे ज्याला तसं यश आलं नाही, कारण माझी समज कमी पडत होती. उदाहरणार्थ मी काही वर्ष फक्त भिकाऱ्यांच्या बरोबर काम करायचं असं ठरवलं होतं आणि तसं केलं.
पण माझी जी धारणा होती गरिबीविषयी, भिक्षावृत्तीविषयी, शोषणाविषयी, ती त्यावेळेस कमी पडत होती. म्हणून त्याला म्हणजे शेकडो हजारो भिक्षुकांच्या बरोबर काम झालं खरं, पण ज्या प्रकारे मी इच्छा धरली होती तसं झालं नाही. आदिवासींच्यात मी काम केलंय, पुष्कळ केलंय आणि पुष्कळ आनंद मलाही मिळालाय. पण माझं ध्येय तिथं होतं की जगाच्या नजरेतून आदिवासींच्याकडे पाहण्यापेक्षा आदिवासीच्या नजरेतून जगाकडे कसं पाहिलं जातं ते जगापुढं मांडावं आणि त्यातून जगाला बदलण्याचा रस्ता दाखवा. तर त्या दृष्टीने म्हणजे पुस्तकं प्रकाशन कितीतरी 100-200 त्या संस्थेची, पण माझी स्वतःची या विषयातली 15-20 पुस्तकं वगैरे आहेत, ती इंग्रजीमध्ये आहेत बरीच. आदिवासींच्या नजरेतून अकॅडमिक साठी लिहिलेली पुस्तकं आहेत ती. पण तिथपर्यंत नाही पोहोचू शकलो की आदिवासींचा जंगलातल्या जमिनीचा अधिकार आहे त्याचा कायदा झाला, सरकारने तो कायदा बनवला, म्हणजे एक टप्पा गाठला गेला. आदिवासींची काही राज्य देशात बनली, तो एक दुसरा टप्पा होता. पण ज्या टप्प्यापर्यंत जायचं होतं तिथपर्यंत नाही पोहोचू शकलो. तरी सुद्धा मला असं वाटतं की काम करताना आपल्या कामाने इतरांना जर काही मिळत असेल तर ते काम मला जास्त आनंदाचं वाटतं. केवळ स्वतःच्या आनंदासाठी केलेलं काम मला थोडस बोरिंग वाटतं. तितकी मला मजा येत नाही, कंटाळून जातो मी त्या कामाला, एवढंच. बाकी काही मी फार शूर नाही, मी बुद्धिमानही नाहीये आणि माझं ट्रेनिंगही लिंग्विस्टिक्स मधलं नाहीये. पण या कामामुळे मला इतरांना आनंद मिळेल, छोट्या छोट्या भाषिक गटांना आनंद मिळेल असं वाटलं, म्हणून ते काम केलं. आणि मी नम्र वगैरे खरं सांगतो. पण अशी परिस्थिती आज आहे की आपण जेव्हा असं एखादं विधायक काम चांगल्या भावनेने सुरू करतो, चांगल्या उद्देशाने, तर बऱ्याच वेळा असं होतं की समाजामधूनच आपल्याला अडथळे निर्माण व्हायला लागतात. म्हणजे एकीकडे शासनही असतं, बऱ्याच वेळा शासनाच्याही मनामध्ये संशय असतात की हा माणूस नेमका कोणत्या उद्देशाने हे करतोय, आणि दुसरीकडे आणखी अशा काही समाजातल्या प्रवृत्ती असतात की आता तुमच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतात. तर तुमचे असे काही अनुभव आहेत का की तिथे काम करायला सुरुवात केल्यानंतर सगळं काही सोयीस्कर सुरळीतपणे पार पडलं निश्चितच नसणार, तर तुम्हाला असे काही अडथळे किंवा अशा काही समस्या वगैरे जाणवल्यात? जेव्हा मायक्रो क्रेडिटचं काम आदिवासींच्या आर्थिक स्थितीला घेऊन काम सुरू केलं तेव्हा तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांच्याकडून MLAs वगैरे जे होते त्यावेळेस, आमदार, त्यांनी मारक घातक हल्ले माझ्यावर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने, माझ्या सुदैवाने मी काही मेलो नाही, जिवंत राहील. उलट त्याच्यामुळे नंतर आदिवासींनी मला जास्त मोठ्या प्रमाणावर स्वीकारलं, कारण तिथं अशी अफवा पसरली गेली की हा माणसाला काही केलं तरी तो मरत नाही. त्याच्यामुळं आदिवासींनी प्रचंड विश्वास माझ्यावर ठेवायला सुरुवात केली. तर तो एक तसे, पण सांस्कृतिक काम हातात घेतल्यानंतर RSS कडून नेहमी विरोध होत राहिला. फोन येतात, तुम्ही कशाला हे काम करता, तुम्ही प्रोफेसर म्हणून राहावा ना, यू एन्जॉय युअर लाईफ, तुम्ही कशाला यात पडता. किंवा कुठल्या आपल्या लेखकांनी अवॉर्ड्स परत केले, अवॉर्ड वापसी, तर त्यावेळेस धमक्या येणं, बदनामी असे सतत होत राहतात प्रयोग. पण एक गोष्ट आहे की एकदा आपण भ्यायचं नाही असंच ठरवलं ना, आणि तो जर स्वभावच बनला की भीती नाही वाटत. मी धारवाडला राहतो तर पोलीस रक्षण दिलं होतं, पण मी म्हणालो कशाला उगीच, मला नाही गरज, कारण पोलीस असेल बरोबर, सिक्युरिटी नसेल तरी सुद्धा मारू शकतात, त्याच्यापेक्षा आपलं मस्त आनंदाने एकटं राहावं. तर असे बरेच प्रसंग आलेले आयुष्यात, अपमानाचे, मानहानीचे, धमक्या मिळणे, घातक हल्ले होणे, असे अनेक प्रसंग येत राहिले आणि ते येत राहतील. पण मी आता 70 वर्षाचा आहे,
70 वर्षाचं आयुष्य फार मस्तीत मी जगलोय, आनंदात जगलोय, दिमाखात जगलोय. जर काही झालं तर काय हरकत आहे. त्याच्यामुळं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये बऱ्याच व्यवस्था त्या होण्यामध्ये किंवा न होण्यासाठी कारणीभूत असतात. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझी पत्नी आहे ती निर्भय आहे फार. मी एखाद्या वेळेस घाबरलो तर ती सांगते कशाला घाबरता तुम्ही, काय गरज आहे. आणि मग एक क्षणापुरती जरी कधी मला मन कचरलं तरी पुढे जाण्याचं धीर होतो, एवढंच. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो की मी आयुष्यात अनेक चुका केलेल्या आहेत. माझ्या हातूनही वाईट गोष्टी घडलेल्या आहेत. माझ्या हातूनही जे बुद्धीच्या क्षेत्रामध्ये ज्याला फर्स्ट रेट म्हणता येणार नाही असेही काही निबंध आहेत की जे कोणी वाचू शकणार नाही, अत्यंत गूढ निबंध. असं नाही की आयुष्यातला प्रत्येक क्षण हा सुवर्ण क्षण असतो किंवा ग्लोरियस असतो. त्या संपूर्ण रस्ता प्रकाशाने उजळलेला असतो. त्यात अंधाराचे पॅचेस असतात, काही ठिकाणी उजेड असतो, काही ठिकाणी अनपेक्षित लखलखाट असतो आणि मग तो रस्ता सुकर होत जातो. तर या दोन्हीची तयारी असेल तर फक्त मला कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप करायला लागलेला नाहीये. म्हणजे एवढ्या चुका झालेल्या नाहीत की ज्याचा प्रचंड पश्चाताप व्हायला, त्याला कोसत राहतो. सर मी विचारतो, मी जाणून बुजून केलेलं लेखन आहे, सहजासहजी केलेलं लेखन आहे, प्लॅन करून केलेलं नाहीये. हा प्रमोद बोला. हा खरं म्हणजे विषयातून विषय इतके निघतात आणि आमच्या मनात इतकं प्रश्नांचं मोहोळ निर्माण होत आहे. आणि ही एक गोष्ट मला तुमच्या सगळ्या याच्यात जाणवतं, म्हणजे तुमचं अकॅडमिक लेखन असेल, भाषांचे प्रकल्प असतील आणि आदिवासींमधलं काम असेल, याच्यामध्ये एक समान सूत्र आहे. आणि समान सूत्र म्हणजे तुम्ही भारतीय संस्कृतीकडे, भारतीय समाज जीवनाकडे पाहताना काही सूत्र तुम्ही काहीतरी नवीन सांगितलेली आहेत आणि ती सूत्र आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या आफ्टर ॲम्नेशिया पासून जो सौंदर्यशास्त्राचा विषय आहे, तर तुम्हाला असं वाटतं की विद्यापीठीय चौकटीमध्ये जे ॲस्थेटिक्स आहे, म्हणजे सौंदर्यशास्त्र आहे, त्यापेक्षा भारतीयांची स्वतःची जी एक सौंदर्य लालसा आहे ती वेगळी आहे. आणि याच नजरेने तुम्ही आदिवासींच्या कलांकडे पाहता, आदिवासींच्या संस्कृतीकडे पाहता की त्यांची एक अंतःप्रेरणा आहे. हा शब्द तुम्ही सारखा वापरता. तर हा मुद्दा थोडा स्पष्ट करा की आदिवासींच्या कलांमध्ये, लोकसाहित्यामध्ये, लोकगीतांमध्ये जे सौंदर्य दिसतं हे कसं वेगळं आहे. आणि याला जोडून दुसरा एक प्रश्न विचारतो आदिवासी संबंधितच, की आपण आदिवासींच्या एकूण संस्कृतीचं फार उदात्तीकरण करतो. त्यांचं पर्यावरणपूर्वक जगणं असेल, त्यांची जीवनमूल्य असतील आणि त्यांचं एकूण कलासक्त असं जीवन असेल, तर हे सगळं असताना आजही त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तशाच आहेत. म्हणजे शिक्षण फार नाही, अज्ञान, आरोग्याविषयीचे प्रश्न, कुपोषण, हे ब्रिटिश काळामध्ये, वसाहत काळामध्ये त्यांची काय परिस्थिती होती तुम्ही वानप्रस्थामध्ये लिहिलेलंच आहे. पण आजही ते प्रश्न सुटलेले नाहीत. तर हे दोन्ही प्रश्न या आदिवासी संबंधित मी विचारतो, त्यांच्या सौंदर्य सृष्टीबद्दल आणि त्यांच्या या एकूण समस्यांबद्दल. साहित्य हा शब्द आपण वापरतो, पण जर शब्दाची किमया अशा अर्थाने वापरायचा झाला तर मग साहित्याचा इतिहास साधारणपणे 6 ते 7 हजार वर्ष जुना आपल्याला मिळू शकेल. आतापर्यंत आपल्याकडं 2800 वर्षापूर्वीचे काही तपशील किंवा पुरावे नाहीयेत, पण हळूहळू ते मिळतील आपल्याला नवीन सायन्सेसमुळे, केव्हा ना केव्हा तरी हातात येतील. पण साहित्य हा शब्द आणि ज्याला आपण सौंदर्य शास्त्र म्हणतो,
तर ते सुमारे 2022 वर्ष जुनं. आणि खास करून एका पिढीहून दुसऱ्या पिढीकडे साहित्य नेत असताना जरूर पडलेला एक ब्रिज म्हणू शकू आपण, क्रॉसिंग द ब्रिज साठीचा पूल, ज्याला शाळा किंवा कॉलेज, आता कॉलेज किंवा विद्यापीठ असं नाव देऊ शकू. एका पिढीहून दुसऱ्या पिढीकडे सौंदर्य भावना, सौंदर्य दृष्टी, सौंदर्य मूल्य रुजवणं याच्यासाठी वापरलं जातं. पण मला असं नेहमी वाटलंय की संपूर्ण समाज साहित्यिक आहे, संपूर्ण समाज. आणि खास करून आदिवासींच्यात म्हणजे बिगर साहित्यिक. आत्ता कसं आहे की आमचे मित्र दिलीप चित्रे नेहमी म्हणायचे की आपल्याकडे एक जण कवी असतो आणि बाकी सगळे नॉन कवी, बिन कवी. एक जण कादंबरीकार, बाकी सगळे. पण प्रत्येक जण जेव्हा गोष्ट सांगत असतो त्याची लकब, त्याची स्ट्रक्चर गोष्ट करण्याची, साधी गोष्ट खोटं बोलणं ही सुद्धा केवढी प्रचंड म्हणजे कलात्मकता त्यात लागते. त्याची संपूर्ण संरचना करण्यासाठी काहीतरी कल्पना करायची, मग ते निर्माण करायचं, शब्दातून त्याचं चित्रण असं करायचं की दुसऱ्याला खरं वाटावं. अर्थात काही लोक रोज खोटं बोलायला लागल्यानंतर मग ते सापडले जातात. उदाहरणार्थ अगदी वरच्या टोकापासून म्हणजे उदाहरणं आपल्या समोर आहेतच आज गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड उदाहरण आहेत, फेकणे वगैरे. आय एम नॉट स्पीकिंग अबाउट दॅट. तर आदिवासींच्यात हे जी कलेक्टिव्ह आर्ट म्हणू शकू, तर ती अजूनही जिवंत आहे. आणि कलेक्टिव्ह आर्ट याचा अर्थ की कल्पनाशक्ती जर सामुदायिक असेल, सामुदायिकरित्या सगळ्यांच्याकडे ती सगळ्यांच्या कमी जास्त प्रमाणात असते, पण ते स्वीकारतात. सगळ्यांचं नृत्य म्हणून स्वीकारतात, सगळ्यांचं गायन म्हणून स्वीकारतात. तर याच्या माग एक मोठं इकॉनॉमिक प्रिन्सिपल पण आहे. आणि ते प्रिन्सिपल आहे की ते सगळ्यांची संपत्ती सुद्धा सगळ्यांची म्हणून स्वीकारायला तयार होऊ शकतील. ते गेले काही दशकापूर्वी तसे ते तयार होते, पण आता त्यांचा आणि शहरांचा संपर्क वाढलाय. आणि संपूर्ण देशाच्या इकॉनॉमिक प्लॅनिंग मध्ये कलेक्टिव्ह वेल्थ असा कन्सेप्टच नाहीये. खरं तर तो असायला पाहिजे होता. आपण देश म्हणतो म्हणजे आपण कलेक्टिव्ह आहोत, राज्य म्हणतोय म्हणजे जिल्हा म्हणतोय म्हणजे कलेक्टिव्ह असायला पाहिजे, गाव कलेक्टिव्ह असायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न केलेले नाहीयेत. आपण इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटीच्या इकॉनॉमिक व्हॅल्यूज आपण रुजवल्या आहेत. आय डोंट माइंड दॅट. पण आदिवासींच्या जीवनाची वाताहत जी झाली ती त्यांच्यावर लादलेली इकॉनॉमिक तत्वे आणि त्यांच्या समाजात रुळलेली कलात्मक तत्वे या दोघांच्यातला विसंवाद आहे. यात जेव्हा सुसंगती असते, एखादा पाश्चिमात्य देश असेल जिथं आर्ट इज इंडिव्हिज्युअलिस्टिक, इकॉनॉमी इज ऑल्सो इंडिव्हिज्युअलिस्टिक, सुसंगती असती तेव्हा त्यातनं काहीतरी उत्कृष्ट कलाकृती आणि उत्कृष्ट इकॉनॉमी प्रोडक्शन निघू शकतं. म्हणजे मटेरियल प्रोडक्शन किंवा इमॅजिनेटिव्ह प्रोडक्शन, या दोन्हीमध्ये कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. आदिवासींना आपण कल्पनेच्या स्तरावर, कल्पनेच्या क्षेत्रामध्ये, कल्पनाशक्तीच्या क्षेत्रामध्ये एका काळात सोडलेलं आहे आणि आर्थिक निर्मितीच्या उत्पादनाच्या साठी दुसऱ्या काळात त्यांना खेचून जायला लागलं. त्याच्यामुळे एक स्प्लिट अप, चिरफाड सारखी आपण करतोय, ती थांबावी असं मला वाटते. बाकी त्यांचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला जितका मी जबाबदार आहे किंवा आपण जबाबदार आहोत तितके तेही जबाबदार आहेत. ही गोष्ट खरी आहे. त्यांनी त्यांच्या समाजाची काळजी घ्यायला पाहिजे, त्यांनी इतर समाजाचं आधिपत्य स्वीकारायला नको पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण हे झालेला इतिहास, जो घडून गेलेला इतिहास असतो, तो आपण पुन्हा परत नीट बसू शकत नाही. इट हॅज हॅपन्ड, होऊन गेलं. जसा एखाद्याचा जन्म कुठल्या तरी दिवशी कुठल्या तरी गावात होतो, तो माणूस परत अनबॉर्न होऊ शकत नाही. पर्सन इज बॉर्न. तसं आपण ह्या स्थितीला आलेलो, आदिवासी या स्थितीला आहे. तर इथून पुढे जर जायचं असेल तर थोडं त्यांच्या कलानी आणि थोडं आपल्या कलानी संवादाच्या माध्यमातून जाता येईल.
त्याच्यासाठी आदिवासीचं ऐकायला पाहिजे आपण. पहिल्या जवळपास 50-60 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर आदिवासींच्यासाठी काही लोकांनी ठरवलं की त्यांना स्वतंत्र राहू देत, विभक्त राहू देत, त्यांना आयसोलेशन मध्येच ठेवूया, कारण ते फार सुंदर आहेत. इतर काही लोकांनी ठरवलं नाही, त्यांचा हात धरून म्हणजे खेचून आपल्यासारखं करूया. हे दोन्ही बाहेरून झालेले ठराव होते. कुणी आदिवासींना असं विचारलं नाही की बा तुला काय पाहिजे, तुझी काय इच्छा आहे, तुला सगळ्या समाजाबरोबर जायचंय का विभक्त राहायचंय, सामाजिकरित्या किंवा आर्थिकरित्या. ते स्वातंत्र्य आदिवासीला देणं हा आपल्या भारतीय घटनेचा, संविधानाचा आदर दाखवल्यासारखं. ते स्वातंत्र्य आपण अजून आदिवासींना देत नाही. आपण त्यांच्यासाठी ठरवतो. जसं आईबाप मुलासाठी ठरवतात, मुलीसाठी ठरवतात, तुला काय चांगलं होईल, तुझ्यासाठी काय चांगलं. मग दररोज ते त्यांच्या डोक्यावर मारायचं, त्यातनं ती मुलं बिघडत जातात, आयुष्यात बेचिराग होतं त्यांचं. फ्रीडम इज द सोल ऑफ माय रायटिंग. पहिल्यापासून आतापर्यंत आवाज म्हणजे व्हॉइस, स्वातंत्र्य या गोष्टींच्यावर लिहिले. आणि मी साविद्या या विमुक्त मानत नाही. मी ज्याच्याकडे विद्या आहे तो मुक्त आहे असं मानत नाही. मी असं मानतो जो मुक्त आहे त्याच्याकडे विद्या असते. The one who is free alone deserves to know. बंधनात राहिलेल्या व्यक्तीला विद्याही साध्य होऊ शकत नाही आणि परमार्थही साध्य होऊ शकत नाही. स्वातंत्र्य हा मानव असण्याचा अगदी फंडामेंटल स्वभाव आहे. तो स्वभाव जिवंत राहणं, याच्यासाठी काम करणं, एवढंच मी करत आहे. थँक्यू. सर, मला वाटतं की याच आदिवासी काही तरुणांना प्रोत्साहन तुम्ही दिलेलं होतं आणि त्यांनी काहीतरी बुधन नाट्य चळवळ असा एक उपक्रम सुरू केलेला होता. ती काय कन्सेप्ट होती नेमकी? भटक्या विमुक्तांच्या बरोबर जेव्हा काम सुरू झालं तेव्हा एका भटक्या विमुक्तांच्या कॉलनीमध्ये तिथल्या मुलांनी मला सांगितलं की त्यांना पुस्तकं वाचायला पाहिजे. तर ती त्यांना पुस्तकं दिली. आणि त्याच वेळेला बंगालमधल्या एका भटक्या विमुक्त जमातीतल्या म्हणजे सबर जमातीतल्या तरुणाचा पोलिसांच्या हातून मृत्यू घडला होता. त्याला मारण्यात आलं होतं कस्टडीमध्ये. तर त्या मुलाचं नाव होतं बुधन. बुधवारी जन्मला होता तो. बुधवार को पैदा हुआ बुधन्या, बुधन. तर त्या बुधन नावाचं नाटक ह्या दुसऱ्या वस्तीमध्ये जिथं पुस्तकं मागत होती तिथल्या मुला मुलींनी केलं. आणि त्यात महाश्वेता देवींनी सुप्रीम कोर्टात, आपल्या हायकोर्ट, कलकत्ता हायकोर्टात केस पण केली होती या बुधनसाठी. आणि त्याचा ती केस जिंकल्या होत्या. जस्टिस रुमा पॉल जज होत्या, चीफ जस्टिस बंगालच्या तेव्हा. तर मग त्यात रुमा पॉल, महाश्वेता देवी यांना कॅरेक्टर करून या आमच्या अहमदाबादच्या मुला मुलींनी नाटक बनवलं. आणि ते इतकं गाजलं की नंतर मग ही मुलं मुली स्वतः नवी नवी नाटकं लिहायला लागली, डायरेक्ट करायला लागली, करायला लागली. मी त्यांना म्हणलं सोप्या विषयावर लिहू नका, अवघड विषय सुद्धा तुम्ही घेऊन घ्या. मग त्यांना डारिया पो, इटालियन नोबेल प्राइज विनिंग रायटर, त्याचं नाटक मी त्यांना वर्णन करून सांगितलं. त्याच्यावर त्यांनी ऍक्सिडेंटल डेथ ऑफ एन अनार्किस्ट, म्हणजे आता जसे दिल्ली रायट्स मध्ये जे विक्टीम आहेत त्यांनाच पकडलंय आणि FIR घातलेत, तसे इटलीमध्ये पण होत होतं एकेकाळी फॅसिस्ट काळामध्ये, मुसोलिनीच्या काळात. त्याच्यावरच नाटक येते. तर ते या मुला मुलींनी केलं. आणि मी म्हणालो की हे तुम्ही गांधीनगर म्हणजे गुजरातची राजधानी, हे 2002 नंतरची गोष्ट आहे, रायट्स नंतर. मी म्हटलं पोलीस अकॅडमीमध्ये जाऊन आपण हे नाटक करूया. आणि ते केलं. आणि पोलीस ऑफिसर्सनी या नाटकाला टाळ्या मनापासून वाजवल्या. इफेक्टिव्ह होतं. सो दिस वॉज द टेस्ट ऑफ आर्ट. म्हणजे ज्या वस्तीमध्ये फक्त चोरच आहेत अशी समाजाची समजूत होती, तिथनं कलाकार निर्माण झाले. या कलाकारांनी त्या काळामध्ये बोलायला अवघड असलेलं सत्य, म्हणजे मोदींच्या गुजरातमध्ये सत्य बोलण्याचं धाडस केलं. आणि ते फक्त समविचारी लोकांच्या पुढे नाही मांडलं,
पोलीस अकॅडमीमध्ये जाऊन मांडला आणि पोलिसांनी टाळ्या वाजवल्या, कारण आर्ट हॅज द ॲबिलिटी टू डिफीट एव्हरी परवर्शन ऑफ थॉट. कुठलीही मानसिक किंवा विचाराची विकृती ठेचून काढण्याची अद्भुत कलेमध्ये आहे आणि नाटकामध्ये तर आहेच आहे, कवितेमध्ये त्याही पेक्षा जास्त आहे. मला तसं साहित्य आवडतं. म्हणजे घोषणाबाजीचं साहित्य आवडत नाही, प्रचारकी साहित्य आवडत नाही, उथळ साहित्य आवडत नाही, किंवा केवळ भावनांचा कल्लोळ. तेही मला, जे साहित्य माणूस बदलू शकतं ते साहित्य मला आवडतं. म्हणजे पुस्तक हातात धरल्यानंतर ज्या हाताने ते पुस्तक पकडलंय त्या हाताने ते पुस्तक खाली ठेवल्यानंतर तो हात बदललेला असला पाहिजे. अल्बर्ट कामुस प्लेग मला आवडतो. भालचंद्र नेमाड्यांचं कोसला प्रचंड मला नामदेव ढसाळची कविता प्रचंड आवडते. म्हणजे मी आता उपस्थित असलेल्या लेखकांची नावं घेत नाहीये, याचा अर्थ त्यांचं साहित्य आवडत नाही असं नाही, पण माणूस बदलून काढण्याची, मार्क ट्वेन माणूस बदलून काढण्याची किमया करणारं साहित्य, बाकी सगळं लिखाण. मी लिखाण केलेलं आहे, साहित्य माझ्यातून एक तसूभर पण निर्माण झालेलं नाही, हे नम्रतापूर्वक सांगू शकतो. सर आता एक विचारतो मी की साहित्यिकांबद्दल तुम्ही बोललात, नेमाडे आणि नामदेव ढसाळ वगैरे नाव घेतली. खरं तर आपल्याला वेळ कमी आहे. मी खरं म्हणजे तुमच्या आदिवासींच्या प्रकल्पाच्या निमित्ताने अरुण कोलटकर, दिलीप चित्रे या सगळ्यांशी तुमचा संबंध आला, त्या आठवणी मला विचारायच्या होत्या, पण ते विचारत नाही मी आता. वेळ मिळेल तर परत बोलूया. तेंडुलकर सांगा तुम्ही त्यांच्याबद्दल. मनोहर आले, अरुण चित्रे आले, नेमाडे, दिलीप चित्रे आले, अरुण कोलटकर आले, नेमाडे आले, अनेक 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 साहित्यिक तिथे आले. आणि त्यांनी माझ्या ध्यानात आले की ते सगळे ऍट हार्ट आदिवासी आहेत. माझ्याशी बोलताना तरी ते मला दिसत होते. सापुताऱ्याला चर्चासत्र होतं. तर प्रश्न आता थोडासा आपण दक्षिणांकडे जाऊ, कारण दक्षिणायन ही जी चळवळ आहे ही त्याच्या संदर्भ आधी आपल्या बोलण्यामध्ये आले, पण ही चळवळ मुख्यतः लेखकांची, कवींची, पत्रकार, कलावंत ह्यांची होती आणि जे समाजाला बदलू शकतात. आणि गेली 5 वर्ष आपण ही चळवळ चालवली आणि त्यानिमित्त धारवाड, साबरमती, गोवा, नागपूर, सेवाग्राम इथं काही अभियानं आपण घेतली. मला असं विचारायचं आहे की आणि या आपल्या अभियानाची जी शैली आहे ही गांधींच्या सत्याग्रहाचीच होती आणि लेखक कलावंतांचाच तो एक उत्सव होता. वेगळ्या मार्गाने आपण तो प्रतिरोध असा करत होतो एकूण व्यवस्थेला. तर तुम्ही समाधानी आहात का? या चळवळीविषयी तुम्ही कितपत समाधानी आहात हे मला विचारायचं आहे. 1936-37 मध्ये म्हणजे हिटलर सत्तेवर आल्यानंतर 4 वर्षांनी, मुसोलिनी सत्तेत आल्यानंतर जवळपास 10-12 वर्षांनी स्पेन मध्ये एक लेखकांची चळवळ सुरू झाली. स्पॅनिश सिव्हिल वॉर 1937 ला सुरू झालं होतं आणि तिथं हेमिंगवे, त्याच्यानंतर जॉर्ज ऑरवेल, फ्रान्स मधले लेखक, इंग्लंड, जर्मनी मधले लेखक अनेक जण गेले आणि त्यांनी त्या चळवळीत भाग घेतला. तर त्यावेळेस काही काळ या लेखकांना तिथून फ्रँकोच्या सैन्याने, म्हणजे स्पॅनिश डिक्टेटरच्या सैन्याने आणि पोलिसांनी बाहेर पळून लावलं. काही वेळा या लेखकांना लपून राहायला लागलं, पण त्यांचं काम सुरू राहिलं. 8 वर्षानंतर 1945च्या एप्रिल महिन्यामध्ये जर्मनीमध्ये हिटलरनी स्वतःला मारून घेतलं, आत्महत्या केली. त्याच्याच थोड्या काळानंतर, त्याच्याच थोडे दिवस आधी मुसोलिनीला इटली मधल्या लोकांनी चक्क रस्त्यावर पकडून मारून फाशी देऊन टाकली.
चळवळ झाली स्पेनमध्ये, परिणाम झाला जर्मनी, इटली आणि नंतर स्पेन मध्ये पण तो परिणाम दिसला. 8 वर्ष लागली त्याला. आता जगभर हुकुमशाहीचा दौर सुरू आहे आणि त्यावेळेला कुठल्या तरी एकाच देशातल्या लेखकांनी, म्हणजे जर्मनी किंवा फ्रान्स किंवा अमेरिकन लेखकांनीच फक्त हुकुमशाही विरुद्ध बोलावं असं नाही. भारतीय लेखक जर एकत्र आले आणि हुकुमशाही विरुद्ध बोलले, भारतीय लेखक एकत्र आले आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा गौरव त्यांनी जय जयकार केला, तर केवळ भारतात नाही तर अन्य देशांच्यात पण हे परिणाम दिसतील. काही छोटी उदाहरणं मी सांगतो, विचार करा. 3-4 दिवसापूर्वी बोलिव्हियामध्ये इलेक्शन झाल्या, तिथं लेफ्ट गव्हर्नमेंट निवडून आलंय. त्याच्या 1 आठवड्या 2 आठवड्या आधी न्यूझीलंडमध्ये इलेक्शन झाल्या आणि तिथं पहिल्यांदा न्यूझीलंडमध्ये केवळ लेफ्ट ऑफ सेंटरचं सरकार पूर्ण मताने, याच्या आधी तडजोड केलेलं सरकार असायचं, पहिल्यांदा आलंय निवडून. न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया खंडात, बोलिव्हिया दक्षिण अमेरिका खंडात, आफ्रिकेमध्ये आपले आपले टेलिव्हिजन चॅनल्स हे सध्या काय स्थितीत आहे त्याच्यावर मी कॉमेंट्री न केलेलीच बघ. पण नायजेरियामध्ये सध्या एक मोठं आंदोलन सुरू आहे, रेव्होल्युशन सुरू आहे, याची बातमी आपल्याला येत नाहीये, पण ती तुम्ही पडताळून बघा, चेक करून बघा. नायजेरियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर हुकुमशाहीच्या विरुद्ध आंदोलन सुरू आहे. जगात अनेक ठिकाणी अशी आंदोलनं फार मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहेत आणि त्या आंदोलनांच्या सगळ्यात सुरुवातीच्या ठिणगीच्या जागी जी अभिव्यक्ती झाली ती केपेबल साहित्यिकांच्याकडून झालेली आहे. काही वेळेला कवितेतून, काही वेळा गाण्यातून, काही वेळा नाटकातून, काही वेळा भाषणामुळं, काही वेळा त्यांच्या शांततामयरित्या एकत्र येण्यामुळं, काही वेळा त्यांच्या अबोल्यामुळं, काही वेळेला एखाद्या पब्लिशवर झालेल्या अटॅकमुळं, अनेक कारणांनी, अनेक वेगवेगळ्या कारणांनी या ठिणग्या निर्माण होतात आणि त्याला मराठीत संस्कृत शब्द आहे स्फुल्लिंग नावाचा, तर आणि तो मग पसरत राहतो आणि अनेक वर्षानंतर त्याचे परिणाम दिसतात. तर शेक्सपियरनी सांगितलेलेच आपल्याला, भाकरी पाहिजे असली तुम्हाला तर पहिल्यांदा शेतीत नांगरण करायला लागते, मग पेरण करायला लागते, मग वाट बघायला लागते, मग कणसं तोडायला लागतात, मग थ्रेशिंग करायला लागते, मग ते आलेल्या दाण्यांचं जोंधळ्याचं पीठ करायला लागते, दळायला लागते, मग थापायला लागते आणि तव्यावर ती भाकरी टाकल्यानंतर बोटाला चटकेही बसतात, पण ती भाकरी मिळते. साहित्य इज नॉट अ क्विक फिक्स. साहित्य आर्टिफिशियल मेमरी नाहीये, साहित्य संगणक नाहीये, साहित्य एटीएम नाहीये, साहित्य फास्ट डिलिव्हरी सर्व्हिस नाहीये, फास्ट डिलिव्हरी पिझ्झा सर्व्हिस नाहीये. साहित्य एक अत्यंत स्लो पण निश्चित स्वरूपात बदल घडवणारी प्रक्रिया आहे. ती जगभरात, संपूर्ण जगाच्या सगळ्या भाषांच्या इतिहासात कधीही न फेल झालेली प्रक्रिया आहे. ती बदल घडवतेच, जर त्या साहित्यात कस असेल तर, दमदार साहित्य असेल तर, नाही तर नाही. पैशाला पासरी साहित्य काहीच करू शकत नाही, फक्त कागद खराब करतात. पण दमदार साहित्यातला छोटासा स्फुलिंग एक क्रांती घडू शकतो, मोठा बदल होऊ शकतो. ज्योतिबा फुलेंचा शेतकऱ्याचा असूड आजही मला इन्स्पायर करतोय. म्हणजे 1 शतक होऊन गेलं, त्याच्याही पेक्षा जास्त वेळ झाला, 125 वर्ष, 150 वर्ष होत आली, 1870-80 ची गोष्ट असेल. आजही मला ते पुस्तक इन्स्पायर करतंय. साहित्यिकाला निराश होण्याचा अधिकार नाहीये. निराश होत असेल त्यांनी साहित्यिक होऊ नये. आणि सतत प्रकट होण्याचाही अधिकार साहित्याला नाहीये. प्रकट होण्याची
प्रचंड जरूर असेल आणि प्रकट झालेलं साहित्य. थँक्यू. आपण काही वेळा म्हणतो ना, एखादा कार्यक्रम अनअवॉइडेबल ड्यू टू अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस बिंग पोस्टपोन असं लिहितो आपण. लिटरेचर मस्ट कम ओनली इफ इट इज अनअवॉइडेबल. तसंच जोरदार कारण असेल तरच अस्तित्वात यावं ते साहित्य. ओके. प्रवीण, तुमचा माईक बंद आहे. तुमचा माईक बंद आहे प्रवीण. हा, त्यांचा माईक काही अनअवॉइडेबल कारणामुळे बंद बोला ना. झालाय, पण अनअवॉइडेबल कारणामुळे सुरू हा, करायला. तर मी बोलतो. तर आपण थोडे शेवटाकडे जातोय आता, आणि म्हणून तुमची खूप पुस्तकं आहेत, सगळ्या जगातल्या अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातील लावलेली आहेत. पण अगदी अलीकडे एक छान पुस्तक आलं ज्याच्यावरून गणेश देवी काय आहेत हे कळतं. दी क्वेश्चन ऑफ सायलन्स. हे मला स्वतःला खूप आवडलेलं आहे. तुमच्या मुलाखती आहेत आणि तुम्ही स्वतःबद्दल पुष्कळ लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याची सुरुवात जी आहे या लेखसंग्रहाची किंवा या पुस्तकाची, द क्वेश्चन ऑफ सायलेन्स, ती फार सुंदर आहे. आणि मर्लिन ग्रॉस या लेखिकेचं एक डच सिनेमा मला वाटतं त्याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, आणि मग त्याचे टप्पे तुम्ही दिलेले आहेत. आणि तुम्हाला असं वाटतं की म्हणजे द क्वेश्चन ऑफ सायलेन्स इज इम्पॉर्टंट दॅन द क्वेश्चन ऑफ व्हायलन्स मोर इन अवर टाइम असं. तर मला असं विचारायचं आहे की या पुस्तकाचं या शीर्षकातून तुम्हाला आणखी काय वेगळं ध्वनित करायचं आजच्या काळाबद्दल, आजच्या एकूण राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दल? असं होतं की ही जी फिल्म निघाली होती, एक 1980 मधला सिनेमा डच, त्या 3 बायकांच्या गोष्ट आहे. या तिघींची एकमेकाशी ओळख नसती, पण त्या तिघी अचानक एके दिवशी एका मॉल मध्ये असतात आणि तिथं त्यांच्याशी परिचय नसलेला माणूस, पुरुष येतो. त्या तिघी त्याला ओळखत नाहीयेत, पण काही कारणांनी, वेगवेगळ्या कारणांनी या तिघी एकाच वेळेस त्याच्यावर हल्ला करून त्याला मारतात. म्हणजे अल्बर्ट कामूच्या आउटसायडर सारखीच ही गोष्ट आहे, कारण नसताना मारून टाकलं. तर ते शोधण्यासाठी पोलीस त्या तिघींना पकडतात आणि सायकोलॉजिस्टला यांचा अभ्यास करायला पोलीस सांगतात की यांच्या मनात काय झालं नक्की. तो सिनेमा नंतर मग फार मोठा फेमिनिस्ट क्लासिक बनला युरोपमध्ये. मला 3 गोष्टी दिसत आहेत आता. एक आहे की मी अगदी सुरुवातीला सांगितलं ना की कदाचित भाषाच नाहीशी झाली माणसाची, आणि चित्रमय भाषेत कुठेतरी आपण गेलो, शब्दमय भाषाच हातनं सटकली. तर सायलेन्स असेल, शब्द नसतील तर आवाज असणार नाही. म्हणजे पक्ष्याचे, प्राण्यांचे आवाज असतील, पण माणसाचा या शब्दातला आवाज संपलेला असेल, तर ती शांतता कशी असेल, ती एक शांतता. दुसरी शांतता, जी टेक्नॉलॉजी आपण आता वापरतोय त्याच्यामध्ये माणूस माणसाला भेटत नाही. म्हणजे मी लिहिलं तेव्हा कोरोना झालेला नव्हता. कोरोना म्हणजे मुकुट, त्या शब्दाचा अर्थ ग्रीक लॅटिन भाषेमध्ये मुकुट, ताज, कोरोना शब्दाचा अर्थ. तर तो म्हणजे मुकुटांच्या मुळे अजून त्रास झाला नव्हता आपल्याला, पण नेटवर्क सोसायटीची सुरुवात होती. म्हणजे माणसं माणसाला भेटत नाहीत, माणसाची इमेज दुसऱ्या माणसाच्या इमेजला भेटते. त्यातला जो संपूर्ण तुटलेला समाज जो असेल, त्यांची जी शांतता असेल, तर ती काय असेल शांतता. म्हणजे ती शांतता ही गांधींची शांतता किंवा कुठेतरी सुंदर उपवनातली शांतता, काश्मीरच्या गुलाबांच्या बगीच्यातली शांतता नाहीये, ही जीव घेणी शांतता. आणि तिसरी, जगभर जर डिक्टेटरशिप आली
आणि सरकारच जर प्रजेच्या विरुद्ध सैन्य वापरायला लागली किंवा पोलीस दल वापरायला लागली आणि प्रजेला शांत बसवायचं ठरवलं, तर ती शांतता, ह्या 3 सायलेन्सेस, म्हणजे त्या डच सिनेमातल्या 3 स्त्रिया जशा होत्या तशा या 3 शांतता माझ्यासाठी व्यक्ती आहेत. आणि त्यांच्या मनात शिरून त्यातनंच आत्ताचं जीवन समजून घेण्याचा प्रयत्न म्हणून द क्वेश्चन ऑफ सायलेन्स. त्या सिनेमाचं नाव होतं ए क्वेश्चन ऑफ सायलेन्स, माझ्या पुस्तकाचं नाव आहे द क्वेश्चन ऑफ सायलेन्स. द क्वेश्चन ऑफ सायलेन्स अशा रीतीने लिहिलेलं. आणि त्यातला काही भाग जो आहे त्या पुस्तकातला, तो मी स्वतःला ही शांतता समजून घेण्याला पात्र कसा बनवत गेलो, हिशोब मी मांडलेला आहे. एक न आत्मचरित्र आहे माझं ते. या शांततेला समजून घेण्याची स्वतःची कुवत, या 3 प्रकारच्या शांतता, हुकुमशाहीने इम्पोज केलेली शांतता, भाषा खेचून कुणीतरी घेऊन जातं म्हणून निर्माण झालेली पोकळी शांतता, आणि समाजच तुटलेला आहे त्यात माणूस यांच्यामधली जी मोठी गॅप आहे ती शांतता. याला समजून घेण्यासाठी मला काय काय करायला लागलं आयुष्यात, त्याचा एक स्केच आहे. सो आय कॉल्ड इट अ पॅराबायोग्राफी. बाहेरून लिहिलेली आत्मचरित्र, बाहेरून लिहिलेले चरित्र. खूप छान पुस्तक आहे ते. मला वाटतं बांदेकरांचा. बोला. हा बोला प्रवीण, तुमचा माईक बंद आहे. क्वेश्चन ऑफ सायलेन्स. प्रवीण तुमचा माईक बंद आहे. माईक अनम्यूट करा प्रवीण. काही होत नाहीये त्यांचं. आणि आपल्याला तसं. हा बोला. बोला प्रवीण. परत सायलेन्स मध्ये गेले ते. हा आपल्याला तर आपल्याला खरं म्हणजे 1 तास आज दिलेला होता, पण थोडी आपली चर्चा लांबली. पण आज तुमच्या त्रिज्यामधील अतिशय सुंदर एक भाग वाचून दाखवण्यात आला, तो म्हणजे स्त्रीत्व. आणि त्या स्त्रीत्वा संबंधी महात्मा गांधी यांचं उदाहरण घेऊन पुरुषत्व आणि स्त्रीत्व किंवा पुरुषार्थ हा शब्द मराठीत आहे, त्याचा स्त्री अर्थ असा काही शब्द नाहीये वगैरे, तुम्ही फार छान उदाहरणं दिलेली आहेत. आणि एखाद्या महात्म्याच्या व्यक्तिमत्वाचं जे अत्युच्च असतं ते शेवटी स्त्रीवादामध्येच विलीत होतं, तिथंच विलोपित होतं, असं त्याचा एक थोडक्यात अर्थ मला दिसला. मला या स्त्रीत्वाचा आणि आपण आधुनिक काळामध्ये जो स्त्रीवाद मानतो, फेमिनिझम, आता आपण यांचा मर्लिन गॉरिसचा सुद्धा उल्लेख केला, तर या आधुनिक स्त्रीवादाचा आणि तुम्ही जे स्त्रीत्व असं मांडलेलं आहे तुमच्या त्रिज्यामध्ये, त्याच्यात काय फरक आहे किंवा काय अनुबंध तुम्हाला सांगता येईल? अधिकाराचे जे लढे झाले फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सुरू झालेले, टप्प्याटप्प्याने येत गेले. त्यात अमेरिकन फेमिनिझम आणि फ्रेंच फेमिनिझम दोन्ही ठिकाणाहून जे लढे निर्माण झाले, किंवा आपल्याकडं सावित्रीबाई फुलेंचा जो लढा होता, संघर्ष होता, तर ते फार महत्वाचे आहेत. आणि त्याच्याविषयी हॅट्स ऑफ. त्या स्त्रिया या इतिहासातल्या खऱ्या हिरोज आहेत, त्या खऱ्या हिरोज आहेत इतिहासात. मी जी कल्पना मांडली आहे ती समाजशास्त्राच्या किंवा इतिहासाच्या अंगाने नाही, पण फ्रॉइडियन सायकोलॉजीच्या अंगाने आहे. आणि फ्रॉइडच्या सायकोलॉजीमध्ये शरीर पुरुष किंवा स्त्रीचं असू शकतं, पण त्या शरीरामध्ये टेंडन्सीज, मानसिक टेंडन्सीज, लैंगिक नाही, मानसिक भावनांच्या पातळीवर स्त्रीत्वाच्या आणि पुरुषत्वाच्या दोन्ही असतात.
पुरुषामध्ये असतात आणि स्त्रीमध्येही असतात, असं फ्रॉइडचं अनालिसिस आहे. या दोन्हीच्या मध्ये इम्बॅलन्स जेव्हा असतो तेव्हा वैतागलेल्या स्त्री आणि वैतागलेले पुरुष असतात. पण जेव्हा या दोन्हीच्या मधला बॅलन्स असतो तेव्हा एखादा महात्मा गांधी किंवा एखादा रामकृष्ण परमहंस किंवा एखादा तुकाराम, एखादा साने गुरुजी निर्माण होऊ शकतो. म्हणजे तुकाराम वाचत असताना किंवा ऐकत असताना हा पुरुष आहे का स्त्री आहे हा आपल्या मनातला प्रश्नच विरघळून जातो. दोन्ही ताकदी त्यांच्याकडे आहेत. साने गुरुजींच्याकडे आहेत त्या. रामकृष्ण परमहंस त्यांच्याकडे नुसतं बघितलं तरी सुद्धा ही ताकद आपल्याला दिसती. शब्द उच्चारायची त्यांना गरज पडत नाही. गांधींच्यात ती होती. आशिष नंदींनी गांधींचं अनालिसिस अशा प्रकारे केलेलं आहे. म्हणून मी आशिष नंदींचं गांधींचं दिलेलं उदाहरण त्या लेखात नोंदवलेलं आहे. मला स्वतःला प्रत्येक कामामध्ये ह्या दोन्ही ताकदींची गरज लागते, गरज भासते. कुठल्याही कामामध्ये प्रत्येकाला ही गरज असू शकेल. मग तो घराचा वडीलधारा व्यक्ती असो किंवा एखाद्या संस्थेचं हेड ऑफ डिपार्टमेंट असो किंवा सामाजिक नेता असो. ठीक आहे, मला वाटतंय. बोला प्रवीण. हा, माझा आवाज येतोय का आता? येतोय ना? येतोय. थोडा प्रॉब्लेम झाला होता इथे. बोला. हा सर, आता आपण आता थोडं शेवटाकडे येतोय आणि बऱ्याच तुम्ही ज्या पद्धतीने जितका पॉझिटिव्ह विचार करताय, मला वाटतं की माझी पिढी थोडीशी त्या बाबतीमध्ये कमी पडते. बरेच प्रश्न अजूनही शिल्लक आहेत, पण आपला वेळ संपत आलेला आहे. त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला एवढंच विचारतोय की जे काही आपण गेल्या काही वर्षापासून आपल्या देशामध्ये बघतो आहोत, त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस अतिशय संभ्रमित अशा अवस्थेमध्ये आहोत आणि एकूण हे चित्र बदलेल का, अशा प्रकारे कुठेतरी आपल्या सर्वांच्याच मनामध्ये प्रश्न आहेत. तर या तुम्ही या सगळ्याकडे ज्या पद्धतीने बघताय, तुम्हाला असं वाटतंय का की ही परिस्थिती हळूहळू का होईना पण ठामपणे बदलेल? याच्याविषयी मला वाटतं तुम्ही थोडं बोलावं आणि त्या नोटवर आपण शेवट करू शकतो. मला ही परिस्थिती संपूर्ण बदलेल असा विश्वास आहे आणि तो आंधळा विश्वास नाहीये, भोळा विश्वास नाहीये. गेल्या 1000 वर्षामध्ये म्हणजे मराठी भाषा ऍक्टिव्ह आहे तेव्हापासून देव माणसाच्या नशिबाचा संपूर्ण करता धरता नाहीये. देव हा सुद्धा माणूस असू शकतो किंवा माणूस देव असू शकतो. अशा प्रकाराने संत वाङ्मय निर्माण झालं. तुम्हाला माहितीच संपूर्ण इतिहास. तो एक मोठा डिपार्चरचा क्षण होता. गेल्या 100 वर्षामध्ये किंवा 150 वर्षामध्ये स्वातंत्र्य म्हणजे पहिली 1000 वर्षे त्यातून त्यावेळेस आपण देवापासूनची काही प्रमाणात माणुसकीची मुक्ती म्हणजे ह्युमनायझेशन ऑफ गॉड, माणसाला माणूस बनवण्याचा 1000 वर्षाचा काम केलेला. गेल्या 100-150 वर्षात आपण स्वातंत्र्यासाठी म्हणजे देश स्वतंत्र व्हावा, देव देश. गेल्या 70 वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्रीन रेव्होल्युशन झाली, शाळा खेड्या निर्माण झाल्या, काही रस्ते झाले, काही सुधारणा झाल्या, काही संस्था बनल्या ज्या लोकशाहीला टिकवू शकतील अशा, ज्याच्यामुळं या देशातल्या लोकांचा देह टिकून राहील. म्हणजे देश देव, देव देश देह, या 3. गेल्या 30 वर्षामध्ये यात संपूर्ण जग बायलॅटरल होतं. रशिया आणि अमेरिका ते 2 ध्रुव निखळून पडले आणि जग एका संतुलन बिघडलेल्या भोवरा असतो ना, दोरीने भोवरा टाकतो आपण जमिनीवर, टॉप म्हणतो ज्याला इंग्रजीमध्ये. संतुलन बिघडलेला भोवरा पडतोय का काय, अशा स्थितीत गेल्या 30 वर्ष जग आहे. त्यातून आता 2000
2019-20 मध्ये आपण सगळीजण पुन्हा एकदा बॅलन्स रिस्टोर करण्याच्या प्रयत्नाला लागलो आहोत. सगळे देश, सगळ्या जनता. मी काही 2-3 रेव्होल्युशन्स व्हायला लागल्यात गेल्या 15 दिवसात, त्याची उदाहरणं दिली तुम्हाला. याही पेक्षा जास्त दिसतील. आणि आपण जसा देवापासूनचा एक अर्थपूर्ण मुक्ती लढा, देशासाठीचा अर्थपूर्ण मुक्ती लढा, देह टिकवण्यासाठी मिनिमम फूड सिक्युरिटी, मिनिमम हॅबिटेशन, याच्यासाठी लढा दिला, तसा कदाचित येत्या 10-15 वर्षामध्ये आपण पुन्हा एकदा एक संपूर्ण जगाला युनाइट करणारा समाज बनवण्याचा लढा पुरा करू शकू. आता नॅशनलिझमच्या नावाने जे थैमान चाललेलं आहे ते त्या शब्दाच्या, त्या मुद्द्याच्या अंतिम समयाचं थैमान आहे. अगदी शेवटच्या अंकामधला शेवटचा प्रवेश असतो ना नाटकात, तसं आहे ते. पण तुम्हाला माहितीये शेवटच्या प्रवेशात काय होतं ते? शेवटच्या अंकातल्या शेवटच्या प्रवेशात काय होत असतं नाटकाच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला माहितीये. मला वाटतंय काही आठवड्यातच तुमच्या पुढे अमेरिकन इलेक्शनचे रिझल्ट येतील. बघूया काय होते ते. माझ्या मते नवीन, तुम्ही म्हणालात की तुमच्या पिढीने फारसं काम केलं. तुमच्या पिढीने सिंचनाचं काम जगभर फार मोठ्या प्रमाणावर केलं. तुमच्या पिढीतले जे ऍक्टिव्हिस्ट आहेत, अरब वर्ल्ड मधले, ब्लॅक पॉप्युलेशन मधले, म्हणजे आफ्रिकन आणि साऊथ आफ्रिकन आणि आफ्रो अमेरिकन्स, प्रचंड नवीन विचार डेव्हलप केलाय. आपल्यातही दलित साहित्य, स्त्री साहित्य, ग्रामीण साहित्य इतक्या प्रचंड प्रमाणात आलेले आहे. म्हणजे त्यात टाकाऊ पुष्कळ आहे, पण उत्कृष्ट पण पुष्कळ आहे. आणि या सगळ्याच आम्ही सुरुवातीला म्हणालो की स्पॅनिश सिव्हिल वॉर्स झाली तेव्हा साहित्यकांनी सुरू केलेलं काम संपायला 10-12 वर्ष लागली, पण ते नक्की संपलं. हे जे सगळी जी अनप्रिव्हिलेज किंवा ऑप्रेस्ड लोकांचं जे साहित्य आहे, द व्हॉइस ऑफ द ऑप्रेस्ड, गेल्या 30 वर्षामध्ये फार दमदारपणे पुढे आलाय. त्याचा एक साम्यक परिणाम होऊन कदाचित या 3ऱ्या दशकामध्ये, म्हणजे 20 नंतर सुरू झालेलं दशक आणि 4थं दशक 2030 ते 2040 या 20 वर्षामध्ये जगाचा चेहरा बदलून टाकण्याचं सामर्थ्य धरणारं हे सगळं साहित्य होतं. ते उगीच पोरखेळासारखं निर्माण झालेलं नाही, त्याचा डेफिनेटली परिणाम होईल. साहित्यिक म्हणून माझा दृढ विश्वास आहे. जग मला वेड जरी म्हटलं तरी सुद्धा विश्वास आहे. आय विल नेव्हर लूज दॅट होप, नेव्हर लूज दॅट होप. ती आशा ठेवली, जग बदलेल. हे बदलणारच. आणि आता जो काही चुटपुट, म्हणजे गेली 5-6 वर्ष आपल्याला आहे प्रॉब्लेम आहे, शेवटच्या अंकातला शेवटचा सीन असतो, त्यावेळेस असेच अचानक काहीतरी भयानक गोष्टी समोर येत असतात, त्याही जातात. आणि हा खुळा आशावाद नाहीये. मी समाजात ऍक्टिव्ह असणारा, सतत सगळ्या लोकांना भेटत राहणारा व्यक्ती म्हणून तटस्थपणाने मी हे सांगतोय. हॅलो, हा बोला. मुनघटे सर. हा, विचारायचं का अजून काही? प्रश्न आहेत बरेच, पण वेळ संपत आले मला वाटतं. नाही, मला वाटतं आपण दीप्तीताईंना विचारू की वेळ संपला असेल तर आपण इथे थांबूया. होय होय. उगा नाही येळकोट केला मी, आणि आमचं आयुष्य जे 1.5 तासांपेक्षा जास्त वेळ आपण सरांशी बोलत राहिलो, आणि सरांचं जे एकूण काम आहे भाषेवरचं, साहित्यातलं, आदिवासीवरचं, हे खूप छान. म्हणण्यापेक्षा आज जे प्रेक्षक ही मुलाखत बघत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सरांचे एकूण साहित्य या एका 1.5 तासाच्या मुलाखतीतून काही लक्षात येण्यासारखं नाही आहे. पण या निमित्ताने या यांनी जे आज आपल्याला उपलब्ध करून दिलं व्यासपीठ, आणि त्याच्या
हॅलो. मला वाटतं सरांचं नेटवर्क कट झालंय. मुनघाटे सरांचं नेटवर्क कट झालंय. माझाही मगाशी तसाच प्रश्न झाला होता, प्रॉब्लेम आला होता आणि त्याच्यामुळे काही प्रश्न राहून गेले. पण एनिवे आता वेळ आपला संपत आलेला आहे, त्याच्यामुळे पुन्हा जर कधी संधी मिळाली तर आपण निश्चितच सरांबरोबर पुन्हा अशाच पद्धतीने खरंच संवाद सर, साधू. दीड तास तुम्ही दोघं जण देवी सरांबरोबर अप्रतिम संवाद साधत आज आमच्या समोर देवी सरांचा कार्यकर्तृत्वाचा अफाट पट या 1.5 तासामध्ये प्रयत्न केला तुम्ही दोघांनी हा पट मांडण्याचा. मी मुलाखत आपण दोघांनी घेतलीत. प्रवीण बांदेकर आणि मुनघंटे सर दोघांचेही मनापासून आभार मानते. मुनघंटे सरांनी पुन्हा रिक्वेस्ट टाकली, मी त्यांना जॉईन करून घेते, त्यांना कन्क्लुडिंग बोलायचं असेल. हॅलो मुनघंटे सर, हॅलो. नाही, त्यांच्या नेटवर्कला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. ठीक आहे, संपवा तुम्ही. तर आजचे देवी सरांचे हे शब्द आम्हा सगळ्यांसाठी अत्यंत विचारप्रवर्तक आणि सगळे मंडळी ज्याप्रमाणे कॉमेंट टाकतात की अत्यंत आशावादी अशी ही मुलाखत झाली. मी सरांचे खूप मनापासून आभार मानते की एवढ्या सगळ्या तुमच्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही हा वेळ आर्ट सर्कल साठी दिलात आणि ही सुंदर मुलाखत आपण आज आयोजित करू शकलो निव्वळ तुमच्यामुळे. मनापासून आभार देवी सर तुमचे. दीप्तीताई, थँक्यू सो मच. थँक्यू. मी सुद्धा आमच्या दोघांच्या वतीने आभार मानतो तुमचे. आम्हालाही संधी मिळाली सरांशी संवाद साधताना. परत भेटूया, नक्की भेटूया सर, कारण आता सुमारे 100 मंडळी लाईव्ह आहेत आता बोलायला, म्हणजे आपलं बोलणं ऐकायला, आणि त्यांच्यातली अनेक मंडळी असं म्हणतात की आणखीन एक सेशन या मुलाखतीचं व्हावं, म्हणजे दुसरा भाग आम्हाला या मुलाखतीचा बघायला मिळावा. तर सूचना करतो, दिवस जेव्हा बदलतील ना, दिवस पालटतील, त्यावेळेस दुसरी मुलाखत घे. अरे वा, नक्की सर. चालेल. याच आशावादावरती आपण ही मुलाखत संपली असं मी जाहीर करते. सरांचेही मनापासून आभार आणि तुम्हा दोघांचेही मनापासून आभार मानते मी आर्ट सर्कलच्या वतीने आणि बघणाऱ्या सगळ्यांच्या वतीने. बांदेकर सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. रसिक प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार मानते मी, कारण 30 वाचन बसानंतर एक छोटासा स्वल्पविराम आम्ही घेतला होता आणि रसिकांच्या खूप आग्रहाचे निरोप आले, आग्रहाचे मेसेजेस आले की हा उपक्रम चालू ठेवा, बंद करू नका. त्याच्या संदर्भात सुद्धा पुढच्या योजना आखण्याचं काम आमचं सुरू झालंय. पुढे काही दिवसातच आम्ही या वाचन वसा याच उपक्रमासोबत पुन्हा एकदा येणारच आहोत. तोपर्यंत आर्ट सर्कलच्या पेजवरचे इतर सगळे कार्यक्रम आपण जरूर बघत राहा आणि असाच पाठिंबा प्रत्येक उपक्रमाला देत राहा. मनापासून आभार मानते मी तुम्हा सगळ्यांचे. पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा. येणारी दिवाळी आणि संपूर्ण वर्ष तुम्हा सगळ्यांना आरोग्यदायी आणि आनंददायी जावो अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करते आणि थांबते. शुभरात्री.